कथेचं नाव आहे नाठाळाचे माथी हाणू काठी. लेखक संभाजी गायके. शेकडो वर्षांपूर्वी जगद्गुरू तुकोबारायांनी म्हणावं नाठाळाचे माथी हाणू काठी, आणि 2008 या वर्षी एका तुकारामाने ते शब्द अक्षरशः खरे करून दाखवावेत. हा केवढा योगायोग. तुकोबारायांच्या अभंगातील या ओळींचा संदर्भ जरी वेगळा असला तरी नाठाळाच्या माथी काठी हाणावीच लागते हा संदेशही महत्त्वाचा. वर्ष 2008च्या नोव्हेंबरमधील 26वा दिवस भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस म्हणून कायम स्मरणात राहील, आणि 27वा दिवस तर भारतीयांनी कधीच विसरू नये. 26 नोव्हेंबर 2008 रोजी 10 पाकिस्तानी अतिरेकी मुंबईत शिरले आणि त्यांनी निष्पाप लोकांचे एकामागून एक बळी घेतले. लढण्याची पुरेशी संधी न मिळाल्यामुळे मुंबई पोलीस दलातील विजय साळसकर साहेब, अशोक कामटे साहेब, अतिरेकी विरोधी पथक प्रमुख हेमंत करकरे साहेब यांना आणि इतर अनेकांना अतिरेक्यांच्या गोळीबारात आपले प्राण गमवावे लागले. 26 नोव्हेंबरच्या रात्रीचा अंधार आणखीनच दाट होऊ लागला. मध्यरात्र झाली आणि 27 नोव्हेंबरचा दिवस सुरू झाला. 12:40 झालेली. मरीन ड्रायव्हर अतिरेक्यांचे वाहन वेगाने आलं. पोलिसांनी लावलेल्या अडथळ्यामुळे अतिरेक्यांना वाहन थांबवावंच लागलं. त्यांनी वाहन वेगात वळून तेथून माघारी जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्या वाहनात 2 अतिरेकी होते. त्यापैकी वाहन चालवत असलेल्या एकाने पोलिसांवर पिस्तुलातून गोळीबार केला. त्याला पोलिसांनी लागलीच प्रत्युत्तर दिलं. त्यात तो अतिरेकी मारला गेला. मरीन ड्राईव्हच्या त्या रस्त्यावर त्यावेळी स्मशान शांतता होती. ती फक्त या गोळीबाराच्या आवाजाने काही काळ भंग झाली आणि पुन्हा एकदा तीच शांतता परतून आली. त्या वाहनाकडे सावधगिरीने पावलं टाकत जाणं गरजेचं होतं. पोलीस तसे निघालेही. या बहादूर पोलिसांमध्ये भारतीय सैन्याच्या सिग्नल्स कॉर्प्समधून नाईक पदावरून निवृत्त झाल्यानंतर मुंबई पोलीस दलात सामील झालेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री तुकाराम गोपाळ ओंबळे सर्वात पुढे होते. त्या वाहनातून काहीही हालचाल किंवा आवाज येत नव्हता. ओंबळे साहेब वाहनाच्या डाव्या बाजूने सावधपणे गेलेत. हातात साधी लाकडी काठी. चालक ठार झालेला दिसला. पोलिसांच्या गोळीने त्याच्या मानेचा वेध घेतला होता. सडकी पाकिस्तानी अवलाद त्याच्या गंतव्य ठिकाणी पोहोचली होती. त्याच्या शेजारी बसलेला दुसरा अतिरेकी खाली मान घालून शांत बसून होता. ही वादळापूर्वीची शांतता होती. ओंबळे साहेबांनी डाव्या हाताने वाहनाचा दरवाजा उघडला. त्या हरामी पोराला बाहेर खेचण्यासाठी ओंबळे साहेबांनी त्याच्या शर्टाच्या कॉलरला हात घातला. ते पिशाच्च जिवंत आहे हे ओंबळे साहेबांच्या तात्काळ लक्षात आलं. तोवर त्यांनी आपल्या दोन्ही पायात लपवून ठेवलेली AK-47 रायफल झटक्यात उचलली आणि ओंबळे साहेबांवर रोखली. साहेबांनी हातातील काठीचा एक सणसणीत तडाखा दिला, पण तोवर रायफलची नळी त्यांच्या छातीच्या दिशेने रोखली गेली. मागे उभ्या असलेल्या 10-20 पोलिसांच्यात आणि रायफलच्या जीवघेण्या गोळ्यात ओंबळे साहेबांची सैनिकी छाती कर्णाच्या अभेद्य कवचकुंडलासारखी मृत्यूचा मार्ग रोखून उभी होती. साहेबांनी रायफलची नळी दोन्ही हातांनी घट्ट पकडून ठेवली. रायफलची नळी आता साहेबांच्या पोटाला लागली होती. पिशाच्याने ट्रिगरवर बोट दाबले. सुसाट वेगाने एकामागून एक 40 गोळ्यांनी साहेबांच्या पोटाची चाळण केली. रक्ताचे कारंजे उसळले, पण रायफलच्या नळीवरचे हात ढिले पडले नाहीत. एका सैनिकाचेच हात ते. प्रत्यक्ष यमाच्या मानगुटीवर जरी आवळले गेले तरी त्यालाही सोडवता यायचे नाहीत. इथे तर समोर एक भिक्कारडा अतिरेकी होता. AK-47च्या रायफलची प्रचंड तापलेली नळी साहेबांच्या तळहाताच्या कातडीला चिकटून बसलेली. तरीही हात बाजूला झाले नाहीत. इतरांनी नरपिशाच्य काबूत केल्यावरच तुकाराम निजधामाला निघून गेले. मुखात एकच मंत्र होता, जय हिंद.